नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी YouTube चॅनल अमेरिकेचा। हॅलोवीन असतो 31 ऑक्टोबरला, पण हॅलोवीन फीवर सुरू होतो 2 महिने आधीपासून। दुकानांमध्ये भोपळे आणि डेकोरेशनचं साहित्य वगैरे दिसायला सुरुवात होते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या हॅलोवीनची सगळी माहिती, जमेल तितकी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। मग यामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात हॅलोवीन म्हणून, जसं की ट्रिक ऑर ट्रीट किंवा पंपकिन पॅचेस किंवा घरांचं डेकोरेशन, हे जमेल तेवढं दाखवण्याचा आणि त्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। इथे जवळच एक ट्रिक ऑर ट्रीटचा कार्यक्रम आहे आणि लहान मुलांसाठी कॅन्डीज मिळतात अशा प्रोग्राम मध्ये, त्यामुळे ते खूपच उत्सुक असतात। आणखीन काही हॅलोवीनच्या ऍक्टिव्हिटीज असतात, तर अशाच एका ऍक्टिव्हिटीसाठी आता आम्ही निघालोय। बिल्व इथं झालेला आहे। थॉमस ट्रेन त्यांनी सांगितले की कंपल्सरी तुम्ही एक कॅरेक्टर बनून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा। तर आता पहिल्यांदा आपण ट्रिक ऑर ट्रीटला जाऊया। चॅनसन नावाची एक सिटी आहे आमच्या जवळ, चास्का जवळच, आणि तिथे सगळी दुकानं एकत्र असलेलं असं हे एक ठिकाण आहे। आणि इथं आज ट्रिक ऑर ट्रीट सगळ्या दुकानांनी मिळून आयोजित केलेलं आहे। मुलांसाठी बाउन्सिंग हाऊस वगैरे अशा पण काही काही ऍक्टिव्हिटीज आहेत। हॅलोवीन कॉस्ट्युमची स्पर्धा आहे। इथं पण एक फॅमिली उतरतीये कारमधून, तुम्हाला दिसत असेल, तीही मुलं आलेली आहेत। त्यांच्या सोबत हातात कॅन्डीज गोळा करण्यासाठीचे बास्केट्स आहेत। इथे सुरुवातीला एका हॉलमध्ये मुलांसाठी काही गेम्स, गिफ्ट्स वगैरे अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत। आपण ते बघूयात। आणि आपल्याला इथे बाहेर दिसतंय की शेतीशी संबंधित ही सगळी सजावट आहे। या हॉलमध्ये त्यांनी सजावट सुद्धा केलेली आहे हॅलोवीन थीमची। इथं गेम आहे तो असा आहे की यातला एक भोपळा उचलायचा, त्याच्या खाली असतो आहे एक नंबर, 3 नंबर, तर मग तिथे 3 बास्केट ठेवलेले आहेत आणि मग तिकडे त्या 3 नंबरच्या बास्केटमध्ये जी काही गिफ्ट आहे ती त्यांना मिळणार। पायनॅपल ज्यूस आणि ऍपल ज्यूस सुद्धा तिथं सर्व करतायत पुढे, आणि अशा प्रकारच्या क्राफ्ट किट्स देत आहेत। आता बिल्वचा इथं फुग्याचा नंबर आलेला आहे। बिल्वचा एलियन तयार होतोय इथे। हिरवा एलियन घेऊन बाहेर पडलाय बिल्व। आता ट्रिक ऑर ट्रीट सुरू। मुलांसाठी एवढ्या छान छान कॅन्डीज ठेवलेल्या आहेत या दुकानदारांनी, त्यामुळे सगळ्या मुलांची आज मज्जा आहे। बॅग्स त्यांच्या ते बास्केट्स आहेत ते सगळे भरून जाणार आहेत कॅन्डीजनी। पिझ्झा शॉप आहे आणि पिझ्झा शॉप मध्ये सुद्धा त्यांनी कॅन्डीज ठेवलेल्या आहेत। एक कॅन्डी घ्यायची आहे बकेट मधली, एक घ्यायची, पटकन एक घे आणि ठेव, त्याचे ग्लोव्ज काढले पाहिजेत। हॅलोवीनचे इतके इव्हेंट सध्या सुरू आहेत, पण वातावरण खूपच थंड थंड झालेलं आहे, त्यामुळे ते सगळेच अटेंड करणं शक्य होत नाहीये। पण तुम्हाला मला दाखवायचा होता ट्रिक ऑर ट्रीट हा प्रकार, त्यामुळं आम्ही इकडे आलो की या निमित्तानं बिल्लूला सुद्धा कॅन्डीज बिंडीज ही सगळी गंमत अनुभवता येईल। शिवाय तुम्हाला सुद्धा मला दाखवता येईल की अशा प्रकारचे कार्यक्रम असतात। याहीपेक्षा खरं तर इंडोर कार्यक्रम वगैरे खूप छान छान असतात, जिथं मुलांसाठी गेम्स असतात, वेगवेगळ्या खेळ असतात जे हॅलोवीन थीमवर आधारलेले असतात, आणि मग तिथं मुलांना वेगवेगळी बक्षिसं मिळतात। मग कॅन्डी हंट असतात। गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी जे हॅलोवीनचे व्हिडिओज मी केलेले आहेत त्या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तेव्हा तुम्ही तिथं जाऊन नक्की चेक करू शकता। यावर्षी सांगायची राहिलेली माहिती कदाचित त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकते, त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा। ट्रिक ऑर ट्रीटचा इव्हेंट आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे। ही पद्धत खरं तर आहे स्कॉटलंड आणि आयर्लंड मध्ये सुरू झालेली। तिथं आधी मुलं काय करायची की घरोघरी जायची, काहीतरी परफॉर्म करायची आणि त्यांना त्याच्या बदल्यात ऍपल्स, नट्स असा खाऊ मिळायचा। तर तिथपासून सुरू झालेली ही पद्धत आहे। आज घरोघरी जाऊन मुलं अशा प्रकारच्या ट्रीट्स मागतात। ट्रिक ऑर ट्रीट, ट्रिक ऑर ट्रीट, गिव्ह मी समथिंग गुड टू ईट, अशा प्रकारचे राईम्स म्हणतात। मग सगळेजण त्यांना कॅन्डीज देतात। काही जणांनी बाहेरच कॅन्डीज ठेवलेल्या असतात आणि मुलं हव्या तेवढ्या कॅन्डीज घेऊ शकतात। तर मला वाटतं की ही हॅलोवीन मधली एक प्रथा म्हणण्यापेक्षा हा एक मुलांसाठीचा खेळ आहे, जो याच्यामध्ये या सणामध्ये ओघांना आला असावा आणि मग मुलांना अशा प्रकारच्या ट्रीट्स त्यामध्ये माणसं देत असावीत, आणि ही परंपरा खूप जुनी आहे।
पीटर्स पंपकिन नावाच्या एका पंपकिन पॅचमध्ये आत्ता आपण आहोत. एका शेतकऱ्याचा हा पंपकिन पॅच आहे आणि त्याच्या शेतातले हे भोपळे इथं विकण्यासाठी ठेवलेत सगळे. स्केअर क्रोज ज्याविषयी मी तुम्हाला एका शॉर्टमधून माहिती सांगितली होती ते इथे किती लावलेले दिसत आहेत. काही वेळा एखादा सण किंवा परंपरा सुरू होते तेव्हा त्याचा उद्देश वेगळा असतो, ते साजरं करण्याची पद्धत वेगळी असते आणि कालांतरानं त्यामध्ये बदल होत जातात आणि त्याचं स्वरूपच बदलून जातं. तर हॅलोवीनच्या बाबतीत मला वाटतं तसंच झालेलं आहे, कारण मी जे वाचलं त्यानुसार हॅलोवीन हा सगळ्यात पहिला तर शेतकऱ्यांचा सण होता. त्याला हॅलोवीन नाव नव्हतं, पण हा सुगीचा काळ असायचा. ऑक्टोबर महिन्यात सगळी पिकं वगैरे इकडं काढून झालेली असायची आणि थोडासा निवांतपणा आलेला असायचा शेतकऱ्यांच्या आयुष्यात. मका असेल किंवा हे भोपळे असतील याचं चांगलं उत्पादन निघालेलं असायचं आणि मग हा सुगीचा काळ, मग मिळालेलं उत्पन्न आणि या सगळ्या चांगल्या गोष्टी साजऱ्या करण्यासाठी म्हणून एक उत्सव व्हायचा. हार्वेस्ट फेस्टिवल असं त्याला म्हटलं जायचं आणि त्याचीच जागा नंतर या हॅलोवीननी घेतली. म्हणून खरं तर या सणामध्ये भोपळा समाविष्ट झाला. हे त्या शेतकऱ्याचं शेत आहे. आम्ही जस्ट तिथं भोपळे चेक करत होतो तर ते म्हणाले तुम्ही शेतात फिरा, अजून तुम्हाला कुठे कुठे मध्ये मध्ये ठेवलेले भोपळे दिसतील ते बघा. त्यामुळे आता आम्ही त्यांचं शेत फिरतोय. सफरचंदाचं झाड बघावी तिकडे. सफरचंद सुद्धा विकण्यासाठी आहेत. सगळ्याच भाज्या बेसिकली. हो का? आणखीन कुठल्या भाज्यात सांगितलं त्यांनी? ओके, हे पण सफरचंदाचं झाड आहे. हे काय खाली सफरचंद पडली आहेत सगळी. हॅलोवीन म्हणजे मुळात ऑल हॅलो इव्ज असंही त्याला म्हटलं जातं. जी 31 ऑक्टोबरची संध्याकाळ असते त्या दिवशी मृतात्मे सगळे आपले पूर्वज वगैरे येतात पृथ्वीवर असं मानलं जातं आणि मग भोपळे करून त्यामध्ये दिवे लावले जातात. आपल्याला माहिती आहे, पण आयरिश आणि स्कॉटिश लोकांनी उत्तर अमेरिकेत हॅलोवीन आणला. त्यांच्याकडे टर्निप्स असायचे, बीटरूट सारखे दिसणारे, पण इथं तर टर्निप्स नव्हते म्हणून भोपळे वापरले जाऊ लागले आणि ते करून त्यामध्ये दिवे लावण्याची पद्धत इथं नव्यानं सुरू झाली आहे. आता आपण ज्या दुकानात आलेलो आहोत तिथं हॅलोवीनच्या डेकोरेशनचं सामान दिसतंय आपल्याला. कॉस्ट्युम सुद्धा काही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भूतांचे पेहराव यावेळी का केले जातात? असं मानलं जातं की मृतात्मे येतात जमिनीवर आणि ते जर त्रास देणारे असतील तर त्यांना भूतं कुठली आणि माणसं कुठली यातला फरक कळू नये म्हणून माणसं त्यांच्यासारखे पेहराव करतात. अर्थात यात किती तथ्य आहे मला माहिती नाही, कारण अशा गोष्टी बऱ्याचदा कल्पकल्पित असू शकतात. तर इथं मी सगळं तुम्हाला ते सामान दाखवतेय. भूतांचे मुखवटे वगैरे दिसत आहेत, केसांचे विग्स मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि फक्त भूतांचेच कपडे घालत नाहीत. आजकाल मुलं तर कुठलंही त्यांच्या आवडीचं कॅरेक्टर करतात. मी जसं म्हणालेत तसं की सणांचं स्वरूप कालानुसार बदलत राहतं. तसंच या हॅलोवीनचं सुद्धा आहे. अगदी आपल्याकडे सुद्धा सगळेच सण पारंपरिक पद्धतीनं साजरे होत नाहीत, तर त्यामध्ये सुद्धा बदल होत आहेत. हे आमच्या जवळच्याच एका सिटीतल्या घरासमोरचं हॅलोवीनचं डेकोरेशन आहे. मला व्हिडिओ क्लिप तर याची नाही मिळू शकली, पण काही फोटो मिळाले ते मी तुम्हाला दाखवतीये. खूप विविधता असते या सजावटीमध्ये सुद्धा. काही जण अफाट खर्च करून हे असले देखावे करतात घरासमोर. हे एका प्राणी संग्रहालयात सुरू असलेल्या जॅक ओ लँटर्न इव्हेंटमधलं दृश्य आहे. हजारो भोपळे करून त्यामध्ये त्यांनी लाईट्स लावलेल्या आहेत. तर जगभर अशा प्रथा परंपरा वेगवेगळ्या प्रकारचे सणवार असतातच आणि ते आनंदाने साजरे केले जातात. जसे आपले सण आपल्याला प्रिय असतात तसे या माणसांना त्यांचे सण प्रिय असतात. मी पर्सनली कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धांचं भूताखेतांचं समर्थन कधीच करत नाही, करणार सुद्धा नाही. पण हा जो सण आहे हॅलोवीन हा जगभरात साजरा केला जातो. त्याची तुम्हाला माहिती देणं मला गरजेचं वाटलं आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ केला होता. मी छोटासा प्रयत्न केला जमेल तेवढी माहिती देण्याचा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज सहित. बाय बाय.